तर या बघूया आमच्या घराचं काम कुठंपर्यंत आलंय. तर आमच्या घराचं काम चालू आहे बघा. पायऱ्यावरच्या फरशा झाल्यात टाकून आणि भिंतीवरची फरशी आम्ही व्हाईटच वापरल्या, कारण व्हाईट फरशी छान वाटली आम्हाला. आणि पोर्चमध्ये खाली ब्लॅकच आहे. पोर्चमध्येच आम्ही अंडरग्राऊंड टाकी काढल्या, तर बरी पडते पोर्चमध्ये अंडरग्राऊंड टाकी काढायला. तर हा हा आहे हॉल. तर हॉल आमचा खूप मोठा आहे. मोठा असल्यामुळं आम्ही हॉलमधूनच जिना काढला आहे. तर ही बघा, ही किचन आहे. किचन आम्ही एल आकाराचं काढलं आहे. तर मस्त असं किचन आहे. आणि इथून एक दरवाजा ठेवला आहे, कारण जुनं घरी पण जाता यावं म्हणून दरवाजा ठेवला आहे. आणि भरपूर असं काम बाकी आहे अजून. आणि हे आहे तो पाठीमागचा दरवाजा आहे. पाठीमागचा दरवाजा आम्ही का ठेवला आहे, तर पाठीमागं आमचं शेड आहे आणि इकडंच कोंबड्या, एक शेळी आणि सगळं काय सामान इकडंच असतं आहे आमचं. तर चला बघूया आता आपण बेडरूम. तर हॉलमधूनच बेडरूममध्ये जाण्यासाठी दरवाजा केला आहे. तर ही आहे बेडरूम. तर बेडरूम पण खूप मोठे आहेत आमच्या. आणि सगळीकडे आम्ही व्हाईट कलरचीच फरशी टाकल्या. तर ही आहे बाथरूम. बाथरूममध्ये आम्ही जरा वेगळी फरशी टाकल्या. तर मस्त अशी फरशी आहे बाथरूममधली पण. आणि इकडं बसवणार आहे आम्ही इंग्लिश टॉयलेट बसवणार आहे. आणि ही आहे एक बेडरूम. तर बेडरूममध्ये पण व्हाईटच आहे त्या. आणि किचनमध्ये जरा वेगळी फरशी आहे, नाही सगळीकडं व्हाईटच आहे त्या. आणि बघा किती घाण आहे अजून फरशावर. तर ती मिस्त्रीच बोलली आम्ही साफ करून देतो लिक्विड टाकून. तर ही जिना आहे बघा, मी चढते ती. तर जिन्यावर पण मस्त अशी ब्लॅक आणि व्हाईट फरशी टाकल्या तर खूप छान वाटते, मस्त दिसते दोन्ही मिळून. तर मी आले वरती बघा. तर वरती आल्यानंतर आमच्या घराच्या शेजारी सगळी शेतीच आहे. तर शेतामध्ये बघा सगळी माणसं जनावरं असते ते. तर खूप छान वाटतं. वर गेलं की खाली येऊच वाटत नाही. तिथंच असं बघत बसावं वाटतं. खूप छान आहे. आणि आमच्या घराच्या कडेने हायवे पण गेला आहे. आटपाडी, सांगली, कराड असा हायवे, मोठा हायवे. तर खूप एरिया छान आहे आमच्या बसला. आणि हे बघा, इथं आम्ही ग्रिल लावणार आहे पुढच्या साईडला. पण अजून काय भरपूर काम पेंडिंग आहे.